आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी अपघाताची बातमी समोर येते। कानपूरमध्ये ट्रेन एअरक्राफ्ट क्रॅश झालाय। पायलट आणि को पायलटचा या अपघातात मृत्यू झालाय। गंगा नदीजवळ हा अपघात झालेला आहे। यूपी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हा अपघात गंगा नदीच्या काठी नथापुरवा या गावाजवळ झालेला आहे। संपूर्ण आपण बघतोय अक्षरशः चक्काचूर झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पायलट आणि को पायलट यांचा मात्र या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी या संदर्भात दिलेली नेमकी काय माहिती पाहूयात। 11:30 बजे इनका टेक ऑफ होने के बाद करीब 11:50 के आसपास की ये इंसिडेंट है और ये वापस जा रहे थे और इसकी जो ये ड्वेल इंजन है, ये जो प्लेन दिख रहा है ये 4 सीटर था और जो इंस्ट्रक्टर है इसके बारे में जानकारी पता करी है कि ये करीब 3000 आवर्स का इनके पास एक एक्सपीरियंस था। अभी डीजीसीए को इन्फॉर्म कर दिया गया है। उनकी टीम जो है इसकी गहराई से जांच पड़ताल करेगी। मुख्य तौर से यहाँ पर पुलिस ने इसको पूरा एरिया को अपने उसको प्रोटेक्ट कर दिया है और आगे की जो बॉडीज को इनको यहाँ से ले जाया गया है। ये जो टेक्नम प्लेन है इसके बारे में जो जानकारी मिली है कि 2023 से इनके यहाँ पर ये ट्रेनिंग के लिए लाया गया था और आगे की जो जितनी भी टेक्निकल जो है इंक्वायरी है वो डीजीसीए द्वारा की जाएगी। आणि याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, नेमकी काय प्रामुख्याने कारण सांगितली जात आहेत? या एअरक्राफ्ट क्रॅशच्या पूर्वी काही सूचना देण्यात आलेल्या होत्या का? बिलकुल, खरं तर हे प्रशिक्षण देणारं म्हणजे ते ट्रेनिंग देणारं हे विमान होतं हे स्पष्ट झालेलं आहे। आणि दुसरं म्हणजे की ही जी घटना घडलेली आहे ती कानपूरच्या गंगा बॅरेजच्या नत्ता या गावामध्ये घडलेली आहे। आणि जे प्रशिक्षक होते ते गुजरातचे होते, सचिन भाटिया असं नाव होतं। आणि जे ट्रेनिंग घेत होते ते होते कर्नाटकचे अभिषेक पुजारी, त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। खास करून ट्रेनिंगसाठी हे विमान वापरण्यात येत होतं आणि त्याच वेळेस काही टेक्निकल फॉल्ट आला आणि त्यामुळं हे 2 इंजिन असलेलं विमान जे आहे ते अचानक स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि हा स्फोट झाल्यानंतर ते विमान जमिनीवर आदळले। या संदर्भाचं एकानं चित्रीकरण पण केलं होतं, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। आणि ही माहिती घटना घडल्याबरोबर तिथे बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं। मात्र दोघांचेही जे मृतदेह आहेत ते या ठिकाणी घटनेच्या ठिकाणी सापडलेले आहेत। दुर्दैवानं कोणालाही वाचवता आलेलं नाहीये। पायलटचा मृतदेह जो आहे तो कॉकपिटच्या जवळच आहे आणि जो दुसरा पायलट जो की प्रशिक्षण करणार होता तर त्याचं पण थोड्याशा अंतरावरच मृतदेह सापडलेला आहे। सीट त्या विमानातून बाहेर निघाल्याचं दिसून आलेलं, म्हणजे की विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात होता हे सुद्धा समोर आलेलं आहे। मात्र नेमकं याच्यामध्ये कारण काय होतं, स्फोट अचानक हवेमध्ये कसा झाला, का काही टेक्निकल फॉल्ट होता का, या संदर्भातचा तपास जो आहे आता इथून पुढे सुरू आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।